1990 पूर्वी तुमची जन्म नोंद नसेल तर काय करायचं आणि आपल्या कुठल्या प्रोसेसने आपण आपली जन्म नोंद काढू शकतो हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं. आता प्रत्येक वेळेस माझे जे व्ह्यूअर्स आहेत ते कमेंट करून विचारत असतात की सर आमचं 1990 पूर्वी आमची कोणत्याच डिपार्टमेंटला आमची नोंद नाही, तर आम्ही काय करावे, असं मला ते क्वेश्चन केलं होतं. या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व मी उत्तरं देणार आहे. बघा, 1990 पूर्वी जर तुमची नोंद नसेल तर आपल्याला एक प्रोसेस असते. आपण आपल्या पंचायत समितीला जायचं. पंचायत समितीला आपलं त्या ठिकाणी एक इन्क्वायरी ॲप्लिकेशन अप्लाय करायचं आहे. त्या ठिकाणी आपली नोंद चेक करायचे. नोंद चेक केल्यानंतर त्या ठिकाणी आपली जर नोंद नसेल तर आपल्याला काय करावं लागणार आहे. आपली नोंद नसेल तर आपण एक ॲडव्होकेट त्या ठिकाणी वकील घ्यायचे. वकील घेतल्यानंतर आपल्याला वकील थ्रू आपण कोर्टाच्या मार्फत आपण आपला जन्म नोंद काढू शकतो. आता प्रत्येक ठिकाणी आपल्याला कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल किंवा आपल्याला आधार अपडेट करायचं असेल किंवा आपल्याला एखादं आपला मुलगा शिकत असेल त्या मुलगासाठी आपल्याला व्हॅलिडिटी काढायचं असते किंवा प्रत्येक ठिकाणी प्रत्येक डिपार्टमेंटला आता जन्म नोंद दाखला लागत असतो. आता जन्म नोंद नसेल तर आपलं त्या ठिकाणी आपलं जे प्रकरण असतं ते तिथेच आपलं अडकून राहतं. तर आपल्याला आपले जे आजोबा आहेत त्यांचं आणि आपले वडील आहे 90च्या पूर्वी त्यांचा जन्म झाला आहे तर त्यांनाच जास्त प्रॉब्लेम आहे. 90च्या नंतर जे पण ज्या लोकांचा जन्म झाला आहे 90च्या नंतर त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही, कारण त्यांचं ग्रामपंचायतमधून नोंद आहे. ती नोंद आपल्याला आता त्या ठिकाणी नोंद आपली मिळणार नाही, आपल्याला पंचायत समितीला मिळणार आहे. तर मी जसं बोललो तुम्हाला इन्क्वायरी आपल्याला ॲप्लिकेशन करायचं असतं. त्या ठिकाणी ते सर्कल त्या ठिकाणी आपलं सर्व इन्क्वायरी करून बघतात. नोंद असते तर त्या ठिकाणी नोंद करून देतात आपल्या अर्जावरती आणि रिटर्न देतात आपल्याला. ते अर्ज आपण घेऊन आपल्या ग्रामपंचायत जे ऑपरेटर आहेत त्यांच्याकडून आपण आपला जन्म नोंद घेऊ शकतो. आता प्रत्येक महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर प्रत्येक ग्रामपंचायतला एक ऑपरेटर आहे, प्रत्येक ग्रामपंचायतला. पण त्या ठिकाणी आधी कसं ऑफलाईन आपल्याला जन्म नोंद दाखला द्यायचं, पण आता डिजिटल आलं आहे. आता जोपर्यंत आपण डिजिटल आपला जन्म दाखला प्रिंट करत नाही तोपर्यंत आपलं काम होणार नाही. जर ऑफलाईन घेऊन गेलं तर ते आपल्याला रिटर्न पाठवतील आणि डिजिटल घेऊन या, डिजिटल प्रिंट घेऊन या असं म्हणतील. तर आपल्याला प्रत्येक ठिकाणी आता डिजिटल जन्म नोंद आपल्याला लागत असते. तर आपल्या काय करायचं, ऑपरेटरला भेटायचं. ऑपरेटरला भेटून आपण आपलं जे पंचायत समितीमध्ये पत्र दिले आहे आपल्याला ते पत्र त्यांना द्यायचं. ते पत्रावरून ते काय करतील, आपलं जन्म नोंद ऑनलाईन काढून देतील. आता या ठिकाणी काय होते बघा, या ठिकाणी बाकी लोक 1000 रुपये, 2000 रुपये, 3000 रुपये, 5000 रुपये, 10000 रुपये खर्च करून देतात. आता आपल्याला पैसे कुठे खर्च करायचे, जन्म नोंद करण्यासाठी आपल्याला कुठेच पैसे खर्च करायची गरज नाही. जर आपला जन्म नोंद नसेल तर आपण कोर्टाच्या मार्फत काढत असेल तर आपल्याला त्या ठिकाणी 1200-1500 रुपये लागू शकतात. आणि आपण जर ते लेटर मिळालं तर कोर्टमार्फत आपल्याला पत्र मिळाला, आदेश मिळाला, तो आदेश घेऊन आपण जर आपल्या ग्रामपंचायत ऑपरेटरकडे गेलो आणि त्यांच्याकडनं आपण आपला जन्म नोंद मागत असेल आणि त्या ठिकाणी आपल्याला फक्त राज्य शासनाच्या GRमध्ये फक्त 10 रुपये दिले आहे. आपल्याला त्या व्यक्तीला 10 रुपये द्यायचे, जास्त पैसे द्यायचे नाही. तो मागत असेल तर आपण ग्रामसेवकला भेटायचं. ग्रामसेवक जरी तसंच बोलत असेल तर डायरेक्टली आपण BDOकडे जाऊन आपली त्यांची तक्रार करून द्यायची. तर आपल्याला जन्म नोंद काढताना ऑपरेटरकडे आपल्याला कुठलेही पैसे द्यायचे नाही, 10 रुपये द्यायचे. लागलेच तर तुम्ही 20 रुपये देऊन द्या, पण यापेक्षा 20 रुपयापेक्षा जास्त देऊ नका. आणि याच्यात काय होतं, आपलं जे ऑलरेडी आपली पिळवणूक झाली आहे जन्म नोंद करण्यासाठी. आपण वारंवार आपलं डोकं आपटून आपण आपलं जन्म नोंद काढत आहोत आणि शेवटी जाऊन जर आपण त्या ठिकाणी आपलं जन्म नोंद प्रिंट करण्यासाठी आपल्याला पैसे मागत असतील तर आपल्याला ही चांगली गोष्ट वाटत नाही. तर आपल्याला डायरेक्टली सांगायचं, आम्ही एवढं सर्कल फिरून आम्ही सर्व प्रोसेस करून आम्ही तुमच्याकडे आलो आहोत. आम्हाला जेवढी फी आहे गव्हर्नमेंटची तेवढीच फी आम्ही तुम्हाला देऊ आणि आम्हाला आमचं जन्म नोंद काढून द्या, असं तुम्ही काढू शकता. आता सर्वात बघा, जो एज्युकेटेड नसतो, जो व्यक्ती एज्युकेटेड नसतो त्यांना जास्त प्रॉब्लेम येतो जन्म नोंद करण्यासाठी. आणि जे एज्युकेटेड असतात त्यांना 1962, 1957 किंवा 58, 60 असं दिलं असेल
त्यापूर्वीची नोंद कोणाची मिळणार आहे तुम्हाला, तुमच्या आजोबाची असेल. आजोबाची नोंद असेल त्यावेळेसची तर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. आणि खास करून आपल्याला योजनेचा लाभ घेण्यासाठी आणि आपलं जे कास्ट व्हॅलिडिटी व्हेरीफाय करण्यासाठी आपल्याला जन्म लागत असते. आता जर तुम्ही एज्युकेटेड असाल तर तुमचं शाळेचा दाखलासुद्धा चालून जाणार आहे तुमचा, जन्म नोंद नसेल तरी. पण आपल्याला जर आपण शिकलोच नसेल तर आपल्याला ही प्रोसेस करायचं, डायरेक्टली आपली नोंद चौकशी करायची आपल्या पंचायत समितीला, नगर परिषद किंवा महानगरपालिकेला. त्या ठिकाणी आपली चौकशी केल्यानंतर त्या ठिकाणी नोंद नसेल तर आपल्याला ती नोंद नाही असं आपल्याला त्या ठिकाणी नोंद करून देणार आहेत. आपण एक ॲडव्होकेट घ्यायचे. मी जसं बोललो तुम्हाला फीस किती आहे ते ॲडव्होकेट घेऊन तुम्ही आपण न्यायालयामार्फत तुम्ही तुमचा आदेश घेऊ शकता. आदेश घेतल्यानंतर तुम्ही डायरेक्टली तुमच्या गावाच्या किंवा नगर परिषदमध्ये ऑपरेटर असेल किंवा महानगरपालिकामध्ये असेल त्या ऑपरेटरकडे जायचं आणि ते आदेशपत्र द्यायचं आणि त्या आदेशपत्रावरून तुम्हाला तुमचं जन्म नोंद काढून येणार आहे. हीच प्रोसेस आहे. आणि मी जसं बोललो तुम्हाला कोणालाही पैसे द्यायचं नाही. पैसे दिल्याने काय होतं, त्या ठिकाणी आपलीच लूटमार होते. आपण जमतेल त्या ठिकाणी आपली जो जन्म दाखला आहे तो काढण्याचा प्रयत्न करतो आहे. आपल्याकडे पैसे नसतानाही असं उसने करून आपण आपला जन्म नोंद काढण्याचा प्रयत्न करतो. आणि वरून जर आणखी ऑपरेटर जर पैसे मागत असतील सरळ तक्रार करून द्या. मागे पुढे विचार करू नका. तुम्हाला न्यायालयाचा आदेश मिळाला आहे, जो पत्र मिळाला आहे, त्या पत्रावरून तुम्ही सर्व काही तुमचं ही प्रोसेस करू शकतो आणि इझी तुमचं जन्म नोंद मिळू शकता. व्हिडिओ कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. आणखी काही डाऊट असतील जन्म नोंदबद्दल तर तुम्ही मला नक्की कळवा आणि मी त्या मुद्द्यावरती तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल. आणि जाता जाता मित्रांनो काय करायचं आहे, चॅनल सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करायचं, ही गोष्ट विसरू नका. हे तुम्ही 1-2 काम करायचे. सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस केल्यानंतर तुम्हाला कोणत्याही डिपार्टमेंटची अपडेट असेल तर वेळोवेळी तुमच्या मोबाईलमध्ये नोटिफिकेशन येणार आहे. तुम्ही कॉमेडी व्हिडिओ बघत असाल किंवा असं भरपूर एन्जॉयसाठी एंटरटेनमेंटसाठी व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला ते बघण्यापेक्षा मी जे नॉलेजेबल तुम्हाला व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं प्रयत्न करतो आहे ते तुम्हाला भविष्यात फ्युचरमध्ये तुम्हाला कामात येणार आहे. तर जाता जाता खाली बघा ब्लॅक पट्टीमध्ये तुम्हाला सबस्क्राईब बटन दिसत आहे. त्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा आणि बेल आयकॉन येणार आहे त्या घंटीवरती क्लिक करा, म्हणजे हे सबस्क्राईब होऊन जाणार आहे. जसं मी तुम्हाला एखादी माहिती माझ्या या चॅनलवरती अपलोड केली की लगेच तुमच्या मिलीसेकंडमध्ये तुमच्या मोबाईलमध्ये नोटिफिकेशन दिसणार आणि तुम्हाला फ्युचरमध्ये फायदा होणार आहे दोस्तों.